ज्याच्या जीवनात जगण्याची प्रेरणा आहे तोच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवित असतो आणि एकदा का त्याचे ध्येय निश्चित झाले की मग तो ध्येय गाठण्याचे मार्ग दिशा निश्चित करतो। ध्येय गाठायचे असेल तर दिशा स्पष्ट पाहिजे, मार्ग निश्चित करावे लागतात। ज्याला ध्येय आहे तो ध्येयवादी बनतो। जो ध्येयवादी असतो तो दृढनिश्चयी, ठाम, जिद्दी असतो, निर्भयी बनतो। त्याला आत्मविश्वास निर्माण होतो, सेवा, त्याग, समर्पणाची भावना निर्माण होते। म्हणूनच तो आपले ध्येय गाठतो। बालकांना सुरक्षिततेची गरज असते, तसेच तरुणांना भवितव्य घडवण्याची गरज असते। आजचा युवक तरुण हा देशाचा सुज्ञ नागरिक बनला पाहिजे, कारण देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे। म्हणून करिअरचा विचार करतानाच आपल्या देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती आणि तिचे परिणाम याचा पण अभ्यास केला पाहिजे। कारण देशातील समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण याचा जसा देशाच्या जडणघडणीवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनावर व भवितव्यावर पण परिणाम होतो। म्हणून या विषयाचा अभ्यास तरुणांनी केला पाहिजे। आपले जीवन सुखकर बनण्यासाठी, कौटुंबिक जीवन सुखमय जगण्यासाठी कशी अर्थप्राप्ती करावी, आपल्यातील सुप्त गुण कोणते, कौशल्ये कोणती, आपली क्षमता, बुद्धिमत्ता, शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन कोणत्या विषयात प्रावीण्य मिळवायचे हे ठरविले पाहिजे। त्याच विषयात यशस्वी असलेले आपले मित्र, तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती यांच्याशी सल्लामसलत करूनच ध्येय निश्चितीचा निर्णय घेतला पाहिजे। आपले ध्येय ठरविताना आपली आवड कशात आहे याचा विचार केला पाहिजे। माणसाच्या जीवनाची 4 अंगे आहेत: आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक। या विषयांचा संबंध आपल्या जीवनाशी असतो। यापैकी कोणत्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्यानुसार ते क्षेत्र निवडावे। प्रत्येक क्षेत्राची व्याप्ती दांडगी आहे, त्यात अनेक विषय येतात, त्यातील एक आपण निवडावा, त्यात सखोल ज्ञान प्राप्त करावे। ध्येय, करिअर व कार्य यांची सांगड घातली तर एकाच वेळी अर्थप्राप्ती, समाजकार्य, प्रावीण्य या तिन्ही गोष्टी प्राप्त होतात किंवा प्राप्त करता येतात। संसार करून परमार्थ साधता येईल। स्वतःसाठी जीवन व्यतीत करतानाच आपण समाजाचे पण काही योगदान दिल्याचे समाधान मिळेल। यासाठी माणसाने जीवनात भरकटत न जाता आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे आणि त्याच्या प्राप्तीसाठी योग्य ती वाटचाल करावी। आला तसा गेला असे होऊ नये। जीवन हे अमूल्य आहे, त्याचे सार्थक झाले पाहिजे, व्यर्थ जाता कामा नये। म्हणून ऋषीमुनींनी अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे मुक्तीचे 4 मार्ग सांगितले आहेत। जीवन जगताना धर्माने जगा। धर्म म्हणजे कर्तव्य व नीती, अर्थ म्हणजे पैसा मिळवावा। अर्थपूर्ण जीवन जगायला पाहिजे, अर्थहीन जीवन जगू नका। काम म्हणजे पती पत्नीचा दिव्य संसार होय। मोक्ष म्हणजे मान, माया, लोभ, द्वेष यापासून मुक्ती। मानवतावादी जगणे या पद्धतीने जीवन जगल्यास स्वतःबद्दल जगताना इतरांसाठी पण जगलो तर जीवनाचे सार्थक होते। असे म्हणतात, जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो इतरांसाठी जगला तो चिरंजीवी झाला। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यात मोटिवेशन आले असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या व्हिडिओसाठी पुढे दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद।